बार्शी येथे कार्यरत असणाऱ्या केंद्रप्रमुख निवृत्त केंद्रप्रमुख महादेव शिंदे हे कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अर्थात पूनम गेटला या ठिकाणी उपोषण करत होते। एकंदरीत आपण बघितलं की प्राथमिक शिक्षण विभागामध्ये 30 वर्षापेक्षा जास्ती काम करून निवृत्त झाल्यानंतर 70 दिवस झाला हे व्यक्ती निवृत्ती वेतन मिळावं म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते। आणि काल आपण बघितलं असेल मनोरंजनच्या कार्यक्रमामध्ये हेच रुपनार नावाचे अधिकारी तिथं नाचत होते आणि आज इथं बघितलं तर हे कालपासून तिथं दिव्यांग बांधव आणि त्यांचे अख्खं कुटुंब त्या ठिकाणी उपोषण करत होता। आज आमचे प्रहारचे शहर प्रमुख अजित भाऊ यांना ही माहिती झाली की हे शिंदे या ठिकाणी उपोषण करतात आणि कुठलीही गोष्टीचा विचार न करता अजित भाऊंनी त्यांना तात्काळ मनीषा आवळे मॅडम जे सीओ यांच्या दालनासमोर आणून या ठिकाणी आंदोलन केलं। आंदोलनानंतर प्रशासन खळबळून जागा झाला आणि झोपेचा सोंग घेणाऱ्या ते रुपनार यांना सुद्धा जाग आली। एकंदरीत आम्ही आज मॅडमच्या हस्ते यांना पत्र दिलेलं आहे की तात्काळ त्यांना अदा करण्यात यावे म्हणून। पण मी या माध्यमातून मॅडमला सुद्धा विनंती केलेली आहे की रुपनार नावाचा जो कोणी अधिकारी आहे त्याला तात्काळ निलंबित करावा आणि त्याला जोपर्यंत निलंबित करत नाही तोपर्यंत प्रहार गप्प बसणार नाही। एकंदरीत आपण बघितलंय की त्या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमामध्ये गाजावाजा करणारे अधिकारी कर्मचारी उपोषण गेटवर बसलेल्या या दिव्यांग बांधवाकडे कशा प्रकारे दुर्लक्ष केलं हे सुद्धा चित्र अख्ख्या भारतासमोर आणणं गरजेचे। काल मी डॉन म्हणून नाचत होते पण डॉन कधी झाला असता या माझ्या दिव्यांग बांधवाला जर न्याय मिळाला तर नक्कीच तुम्ही डॉन झाला असता। तुम्ही शून्य आहे, तुमची काय हेच नाही आहे हे या ठिकाणी मी सांगतो।